हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। उद्या 10 मार्च वार आहे रविवार आणि उद्याच्या दिवशी आहे दर्श अमावस्या। आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्या आणि पौर्णिमा ही तिथी अतिशय महत्त्वाची मानली जाते। तर अमावस्येच्या दिवशी पवित्र गंगेवरती स्नान करून दान केलं जातं। तर या दिवशी आपण स्नान करून दान करायचं आहे आणि आपल्या पितरांचा आशीर्वाद त्यामुळे आपल्याला प्राप्त होत असतो। त्यासोबतच अमावस्येच्या दिवशी माता लक्ष्मीची सुद्धा आपल्याला पूजा करायची असते आणि त्यासोबतच आपल्याला उपाय सुद्धा करायचे असतात। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे। आपल्याला अमावस्येला उद्या रात्री उंबरठ्यावरती अशा 3 वस्तू जाळायच्या आहेत। त्यामुळे आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल आणि नजरबाधा, कटकटी, करणीबाधा या सुद्धा नष्ट होतील। 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल आणि घराची अगदी भरभरून प्रगती होईल। तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेचच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा ही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही। अमावस्या तिथी म्हटलं की खूप जण घाबरतात आणि बऱ्याच जणांना या दिवशी त्रास सुद्धा होत असतो, जसं की डोकं दुखणं, कोणाशी बोलावंसं न वाटणं, अंग जड पडणं किंवा काम न करावंसं वाटणं, सतत झोपून राहावं किंवा चिडचिड होणं, या सगळ्या गोष्टी बऱ्याच वेळेला घडत असतात। तर त्यामुळे अमावस्या हा दिवस चांगला नाही असं सुद्धा त्यामुळे वाटत असतं। पण खरं तर अमावस्या हा जो दिवस आहे तर तो खूप चांगला आणि शुभ दिवस मानला जातो। अमावस्येच्या दिवशी चंद्र हा जो आहे तर तो पूर्ण काळा होतो आणि म्हणूनच त्याला मनाचा राजा असं सुद्धा म्हटलं जातं आणि याचा आपल्या कुंडलीमधल्या ग्रहांवरती परिणाम होत असतो। बऱ्याच जणांच्या सोबत चांगल्या गोष्टी घडतात आणि काही जणांच्या सोबत वाईट गोष्टी सुद्धा घडत असतात आणि त्यामुळे कुंडलीतील ग्रह दिशेनुसारच आपल्या सोबत या गोष्टी घडत असतात। तर आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्हाला उद्या संध्याकाळी करायचा आहे। अमावस्येचा जो प्रारंभ आहे तर तो आज चालू होणार आहे आणि उद्या तुम्हाला संध्याकाळी 6 नंतर हा उपाय करायचा आहे। उद्या संध्याकाळी 6 नंतर रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय केव्हाही करू शकता। लक्ष्मी येण्याची जी वेळ असते तेव्हापासून तुम्ही हा उपाय केव्हाही करू शकता। तुमच्या घरामध्ये जर सतत भांडणं, वादविवाद, कलह, मतभेद होत असतील, तुमच्या घराला जर कोणाची नजर लागलेली असेल, घरामध्ये निगेटिव्हिटी असेल, दारिद्र्य असेल, गरिबी संपत नसेल, तर त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। अमावस्येच्या दिवशी आपण जे काही उपाय करत असतो तर त्यामुळे आपल्या घरातली गरिबी, दरिद्री, नकारात्मकता, वाईट शक्ती ही दूर होत असते आणि त्यासाठी हा दिवस अत्यंत प्रभावी असा मानला जातो। त्यामुळे तुम्ही हा उपाय जर उद्याच्या दिवशी केला तर त्याचं तुम्हाला निश्चितच फळ हे प्राप्त होईल। तर बघा, यासाठी तुम्हाला काय लागणार आहे। शेणाची जी गौरी असते, जी गाईच्या शेणापासून बनलेली असते, त्याला गौरी म्हटलं जातं, तर त्याचा तुम्हाला एक तुकडा घ्यायचा आहे। ही गौरी जी आहे तर ती तुम्हाला कोणत्याही पूजेच्या साहित्याच्या शॉपमध्ये मिळेल आणि तिथून तुम्हाला ती आणायची आहे। तुमच्या घरी असेल तर ती सुद्धा तुम्ही वापरली तरी सुद्धा चालेल। तर थोडीशी तुम्हाला गौरी घ्यायची आहे आणि त्यावरती तुम्हाला एक अर्धा चमचा शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला 7 कापराच्या वड्या टाकायच्या आहेत आणि तुम्हाला त्याच्यावरती पिवळी मोहरी जी असते तर ती सुद्धा टाकायची आहे। पिवळी मोहरी ही नकारात्मकता दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी अशी मानली जाते आणि त्यामुळे तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी त्यावरती टाकायची आहे। चिमूटभर तुम्हाला खडे मीठ सुद्धा त्यावरती टाकायचे आहेत। खडे मीठ तुम्हाला प्रत्येक व्यक्तीवरनं डोक्यापासून खाली पायापर्यंत अशा पद्धतीने 7 वेळेला उतरवून घ्यायचे आहेत आणि ते तुम्हाला यामध्ये टाकायचे आहेत। यानंतर काळे तीळ सुद्धा तुम्हाला घ्यायचं आहे चिमूटभर आणि ते सुद्धा यामध्ये टाकायचे आहेत। यानंतर तुम्हाला कापूर प्रज्वलित करायचा आहे। आता कुठे प्रज्वलित करायचा आहे तर तुमच्या घराचा जो शेवटचा कोपरा असतो त्या कॉर्नर मध्ये तुम्हाला हे भांड ठेवायचं आहे आणि तिथे तुम्हाला ते प्रज्वलित करायचं आहे। त्यानंतर हे तुम्हाला भांड तिथून उचलायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला ते तुमच्या संपूर्ण घरभर फिरवायचं आहे। प्रत्येक रूम मध्ये तुम्हाला हे भांड फिरवायचं आहे आणि काही वेळासाठी तुम्हाला ते तुमच्या देवघरासमोर सुद्धा ठेवायचं आहे।
तिथून तुम्हाला उचलायचं आहे आणि यानंतर तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती जाऊन तुम्हाला ओवाळायचं आहे। अगदी क्लॉकवाईजच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ते भांड ओवाळायचं आहे आणि ओवाळल्यानंतर तुम्हाला ते भांड तुमच्या घराच्या उंबरठ्यावरती मधोमध म्हणजे सेंटरला ठेवून द्यायचं आहे। उपाय करत असताना तुम्हाला तुमच्या मनामध्ये श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे किंवा तुम्ही तुमच्या कुलदेवीचा जो मंत्र असेल तो मंत्र सुद्धा म्हणू शकता किंवा ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विजय या मंत्राचा सुद्धा तुम्ही जप करू शकता किंवा श्रीराम जय जय राम या मंत्राचा सुद्धा तुम्ही जप करू शकता। उपाय करत असताना तुम्हाला तुमच्या जो घराचा दरवाजा आहे तर तो उघडा ठेवायचा आहे आणि त्यानंतर उपाय करायचा आहे। त्यामुळे आपल्या घरातली अलक्ष्मी आपल्या घराच्या बाहेर जाईल आणि घरामध्ये लक्ष्मी नांदेल। घरामध्ये जे काही नजरबाधा असेल, नकारात्मकता असेल, वाईट शक्ती असेल किंवा कोणी करणीबाध आपल्या घरामध्ये केलेली असेल किंवा तुमच्या घरामध्ये दारिद्र्य असेल, गरिबी असेल तर ती सुद्धा यामुळे नष्ट होईल। तर त्यामुळे तुम्हाला उद्या हा उपाय संध्याकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत नक्की करायचा आहे। उपाय करून झाल्यानंतर जेव्हा हे कापूर थंड होईल तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे, थंड होईपर्यंत तुम्हाला तुमचा मेन दरवाजा उघडा ठेवायचा आहे आणि यानंतर थंड झाल्यानंतर यातली जी राख आहे तर त्याचा एक एक टिका तुम्हाला तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या कपाळावरती लावायचा आहे। यानंतर या वस्तू तुम्ही निर्मालामध्ये सुद्धा टाकू शकता किंवा एखाद्या झाडाखाली सुद्धा टाकल्या तरीही चालतील। तुम्ही हा असा एक छोटासा पण अत्यंत प्रभावी उपाय नक्की करून बघा, नक्कीच तुम्हाला याचे रिझल्ट हे दिसून येतील। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।